एका रात्री आपण शांतपणे झोपतो आणि सकाळी उठल्यावर आपल्याला अचानक कळतं की आपल्या आजोबांच्या किंवा पणजोबांच्या तोंडी असलेले शब्द आता जगात कोणालाच आठवत नाहीत. ते शब्द कायमचे हवेत विरून गेलेत. तुम्हाला हे ऐकायला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण महाराष्ट्रातल्या हजारो घरांमध्ये हेच घडतंय. युनेस्कोचा एक नवीन अहवाल आलाय आणि त्या अहवालाने जे वास्तव समोर मांडले ते एखाद्या भीतीदायक चित्रपटासारखं आहे. महाराष्ट्रातल्या तब्बल 40 बोलीभाषांचा गळा आवळला जातोय असा हा अहवाल सांगतोय. पण हे असं का होते? कुणीतरी मुद्दाम येऊन या भाषा संपवते का? की आपण स्वतःच नकळत या हत्येमध्ये सामील आहोत? आज यावरच आपण जरा निवांत बोलणार आहोत. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. तुम्ही कधी एखाद्या लहान मुलाला शाळेच्या पहिल्या दिवशी पाहिले? त्याच्या डोळ्यातलं ते कुतूहल, थोडी भीती. आता असा विचार करा की ते मूल घरी आपल्या आईवडिलांशी वारली किंवा गोंडी किंवा कातकरी भाषेत बोलतं. त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी त्याच भाषेत माहिती आहेत. पण तो जेव्हा शाळेत पाऊल टाकतो, तेव्हा समोरचा गुरुजी त्याला अशा भाषेत काहीतरी सांगायला लागतो की जी त्याला समजतच नाही. त्याला सांगितलं जातं की तू घरी जे बोलतोस ते अशुद्ध आहे. ती बोली आहे. तुला प्रमाण भाषेत बोलावं लागेल. युनेस्को म्हणतंय की महाराष्ट्रातली 44% मुलं अशा भाषेच्या विसंगतीचा सामना करत आहेत. म्हणजे घरातली भाषा वेगळी आणि शाळेतली भाषा वेगळी. विचार करा, ज्या वयात मुलाला नवनवीन संकल्पना शिकायच्या असतात, त्या वयात त्याला फक्त भाषा समजून घेण्यासाठी आपली निम्मी शक्ती खर्च करावी लागते. हा फक्त शिक्षणाचा प्रश्न नाही आहे, हा त्या मुलाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपल्याला वाटतं की भाषा म्हणजे काय? फक्त संवादाचं माध्यम ना? पण तसं नसतं. जेव्हा एखादी भाषा मरते, तेव्हा फक्त शब्द मरत नाहीत, त्या भाषेसोबत त्या मातीतलं औषधाचं ज्ञान, ताऱ्यांची नावं, झाडांची वैशिष्ट्य आणि हजारो वर्षाचा इतिहास मरतो. महाराष्ट्रातली निहाली नावाची एक भाषा आहे. बुलढाणा परिसरात बोलली जाते. या भाषेचं वैशिष्ट्य माहिती आहे काय? ही भाषा जगातल्या इतर कोणत्याही भाषाकुळाशी जुळत नाही. ही एक आयसोलेट भाषा आहे. पण आज ही भाषा बोलणारे फक्त 2-2.5 हजार लोक उरलेले आहेत. जर हे लोक उद्या बोलणं थांबले, तर मानव वंशाचा एक खूप मोठा आणि रहस्यमयी दुवा कायमचा निखळणार आहे. युनेस्कोने भाषांच्या धोक्याची एक पट्टी तयार केली आहे. त्यात आपली अनेक भाषा असुरक्षित वरून थेट लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आता प्रश्न असा येतो की हे असं का होते? याचं पहिलं कारण म्हणजे आपली आर्थिक ओढ. आज ज्या भाषेत पैसा मिळतो, ज्या भाषेत नोकरी मिळते, त्याच भाषेला आपण श्रेष्ठ मानतो. इंग्रजी आली तर तुम्ही हुशार, प्रमाण मराठी आली तर तुम्ही सुसंस्कृत आणि जर तुम्ही तुमच्या मातीची बोली भाषा बोललात तर तुम्ही गावंढळ. हा जो सामाजिक दृष्टिकोन आपण तयार केलाय ना, तोच या बोली भाषांचा गळा आवळतोय. तरुण पिढीला वाटतं की जर मी माझ्या बोलीत बोललो तर मला कोणी नोकरी देणार नाही, माझं लग्न जमणार नाही, लोक मला हसतील. मग तो तरुण काय करतो? तो आपल्या आईबापाची भाषा उंबरठ्याबाहेरच सोडून देतो. दुसरी गोष्ट म्हणजे शहरीकरण. पोटापाण्यासाठी गाव सोडावं लागतं. शहरात आल्यावर त्या समूहाची भाषा विरघळून जाते. तो वारली असो वा कोरकू. शहरात आल्यावर तो हिंदी किंवा तुटक्या-फुटक्या प्रमाण भाषेत बोलायला लागतो. त्याच्या पुढच्या पिढीला तर आपल्या मूळ भाषेचा गंधही राहत नाही. डॉक्टर गणेश देवी यांनी या विषयावर खूप मोठं काम केलंय. त्यांनी जेव्हा भारताचा भाषिक सर्व्हे केला, तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. 1971च्या जनगणनेत ज्या भाषा 10,000पेक्षा कमी लोक बोलतात, त्यांना सरकारी यादीतून काढून टाकण्यात आलं होतं. म्हणजे सरकारी कागदावर त्या भाषा अस्तित्वातच नाहीत. ज्याची नोंदच नाही, त्याच्या जतनासाठी सरकार पैसे तरी का खर्च करेल? आपण आज मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणून जल्लोष करतो. करायलाच हवा. तो आपला हक्क आहे. पण त्याच मराठीच्या पोटात वाढणाऱ्या या 40 बोलीभाषा जर आज मरत असतील, तर त्या अभिजात दर्जाला काय अर्थ उरतो? झाडाच्या फांद्यावर फुलं येतात म्हणून आनंद मानायचा, पण झाडाची मुळं कुजत चालली असतील तर त्या फुलांचं आयुष्य किती? गंमत बघा, आपण म्हणतो जग जवळ आले, इंटरनेट आले, पण या इंटरनेटवर सुद्धा या बोलीभाषांचं स्थान कुठे आहे? गुगल किंवा फेसबुकवर तुम्हाला तुमच्या बोलीत माहिती मिळते का? नाही. तिथेही त्याच सत्ताधारी भाषांचं वर्चस्व आहे. डिजिटल युगात ज्या भाषेला लिपी नाही किंवा ज्या भाषेला तंत्रज्ञानाचा आधार नाही, ती भाषा आपोआप बाद व्हायला लागते. युनेस्कोने यावर काही उपायही सुचवलेत. ते म्हणतात की किमान 5वी पर्यंतचं शिक्षण हे मुलाच्या मातृभाषेतच असायला हवं. ज्या भाषेत आई अंगाई गाते,
त्याच भाषेत मुलाने पाढे शिकले पाहिजेत. पण आपल्याकडे उलटं घडतंय. आपण इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली मुलांचं बालपण आणि त्यांची मुळं दोन्ही छाटून टाकतोय. अहवालातल्या काही शिफारसी खूप साध्या पण महत्त्वाच्या आहेत. जसं की ज्या शिक्षकांना स्थानिक बोली येते त्यांनाच त्या भागात नोकरी द्या. अभ्यासक्रमात स्थानिक लोककथांचा समावेश करा. पण हे सगळं कागदावरच राहतं. प्रत्यक्षात आपण भाषिक विविधतेकडे दुर्लक्ष करून एक प्रकारची भाषिक हुकुमशाही स्वीकारतोय. आज गोंडी, कोलामी, पावरी यांसारख्या भाषा शेवटच्या घटका मोजत आहेत. विचार करा, ज्या समाजाने हजारो वर्ष निसर्गासोबत राहून जंगलं वाचवली, त्यांची भाषा जर गेली तर जंगलांचं गुपित कोण सांगणार? आपल्याकडे आज अनेक आजारांवरची औषधं वनौषधींमध्ये दडलेली आहेत आणि त्याची माहिती या बोलीभाषांमध्ये गाण्यांच्या किंवा म्हणींच्या स्वरूपात पिढ्यानपिढ्या जतन केलेली आहे. भाषा गेली की हे सगळं ज्ञान कायमचं नष्ट होणार आहे. मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा कोणाची तरी बोली ऐकून हसतो, तेव्हा आपण फक्त एका उच्चार पद्धतीला हसत नसतो, तर आपण एका अख्ख्या संस्कृतीचा अपमान करत असतो. हा अपमानच त्या माणसाला आपली भाषा सोडायला भाग पाडतो. महाराष्ट्रातली ही परिस्थिती बदलणं केवळ सरकारच्या हातात नाही आहे, हे आपल्या हातात आहे. आपण आपल्या बोलीभाषेकडे आदराने बघायला हवं. ती बोलताना न्यूनगंड वाटण्याऐवजी अभिमान वाटला पाहिजे. प्रमाण भाषा ही व्यवहारासाठी असू शकते, पण बोलीभाषा ही काळजासाठी असते. युनेस्कोचा हा अहवाल आपल्यासाठी एक शेवटचा इशारा आहे. जर आपण आत्ताही सावरलो नाही, तर येणाऱ्या काही दशकात महाराष्ट्राचा नकाशा तर तोच राहील, पण त्या नकाशावरच्या माणसांची बोलणी मात्र बदललेली असतील. ती बोलणी या मातीशी नातं सांगणारी नसतील. ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.